वेलकम टू अवर यूट्यूब चॅनल. आज आपण बघणार आहे सामान्य विशेष विज्ञान नियम. त्यातील पहिला टॉपिक सामान्य विज्ञान नियम. सामान्य विज्ञान म्हणजेच काय? सामान्य हा षडपदार्थातील एक पदार्थ आहे. सामान्याला एक विशिष्ट महत्त्व आहे. आचार्य चरकांनी सूत्रस्थानाच्या पहिल्या अध्यायात सामान्याचं वर्णन केले. सामान्यमच्या विशेषांच्या गुणांना द्रव्यांनी कर्माच्या समवायमच्या ततज्ञात्वा तत्र उक्तम विधिमा स्थिता. सामान्य हा षडपदार्थातील हा पहिल्या क्रमांकाचा पदार्थ आहे. त्यानंतर सामान्यम एकत्वकरम तुल्यार्थ ही सामान्य. सामान्य एकत्व करणारा व तुल्यार्थ हे सामान्य आहे. उदाहरणार्थ, वेगवेगळ्या देशात व काळात अनेक गायीत ही गाय आहे अशा प्रकारच्या एकत्व बुद्धीला उत्पन्न करणारा पदार्थ म्हणजेच काय? सामान्य. सर्वदा सर्व भावानां सामान्यम वृत्ती कारण. आचार्य चरकांनी सूत्रस्थानाच्या पहिल्या अध्यायात 43व्या सूत्रात सामान्याचं वर्णन केले. सर्वदा सर्व भावानां सामान्यम वृत्ती कारण. सर्व भावपदार्थाच्या वृद्धीचे कारण सामान्य आहे. समानं भावः सामान्यम. समपदार्थाचा भाव म्हणजे सामान्य होय. उदाहरणार्थ, रक्तम रक्तेन वर्धते, मासेन मासस्य वृद्धिः भवति, गोधूमः मांसवर्धकः. रक्ताने रक्ताचे वर्धन होते, मांसाने मांसाची वृद्धी होते, गोधूम मांसवर्धक आहे. द्रव्य गुण कर्म यांच्यातील सारखेपणाचे ज्ञान ज्या पदार्थामुळे होते त्याला सामान्य असे म्हणतात. जातीत्व म्हणजेच काय? सामान्य होय. त्यानंतर सामान्याचे लक्षण. तर्कसंग्रहांनी, वैशेषिकांनी, न्यायदर्शनकारांनी सामान्याला चौथा षडपदार्थ मानला आहे. याचा उपयोग तुम्हाला MCQ साठी होतो. कोणत्या आचार्यांनी षडपदार्थ हा कितवा मानला आहे हे तुम्हाला विचारू शकतो. अनुवृत्ती ही प्रत्यय हेतू एकम अनेक समवेतम च सामान्यम नित्यम एक अनेक गुणात्म सामान्यम द्रव्यगुण कर्मवृत्ती तद्विविध पर अपर भेदात परम सत्ता अपरम द्रव्यत्वाती. दोन द्रव्यातील सारखेपणाचा प्रत्यय ज्याच्यामुळे येतो त्या पदार्थाला सामान्य म्हणतात. एकसारख्या अनेक गोष्टींचा प्रत्यय होतो. सामान्याचे 3 लक्षण. सामान्य नित्य आहे. मनुष्य मरण पावल्याने मनुष्यत्व जातीचा नाश होत नाही. सेकंड, सामान्य एक आहे. मनुष्य अनेक असले तरी मनुष्यत्व ही जात सारखेपणा व सामान्य दर्शविते. सामान्य अनेकानुगत आहे. मनुष्यत्व सारखेपणा एकापेक्षा अनेक व्यक्तीत दिसतो म्हणून अनेकानुगत आहे. सामान्याचे मुख्यतः 2 प्रकार पडतात. परसामान्य. द्रव्य गुण कर्म या तिघांमध्ये राहणाऱ्या सत्तेला पर म्हणतात, कारण तीनही पदार्थाचे सामान्य आहे. सर्वात व्यापक असणारे व सर्वात अधिक असणाऱ्या पदार्थाला परसामान्य असते. परसामान्याचं उदाहरण आहे 2 जुळ्या भावंडांतील साम्य. त्यानंतर दुसरा प्रकार अपरसामान्य. द्रव्य गुण कर्म यांमध्ये असणाऱ्या 1 किंवा 2 वृत्तींमध्ये समानता असणे. परपेक्षा भिन्न जातीला अपर म्हणतात. सर्वात कमी व्यक्तीत राहणाऱ्या जातीला अपर म्हणतात. उदाहरणार्थ, खडीसाखर, मध, गूळ यामध्ये केवळ मधुर गुणात्मक आहे. पर आणि अपर यांच्या मध्य अवस्थेला परापर असे म्हणतात. चरकोक्त सामान्याचे प्रकार चक्रपाणींनी आपल्या टीकेत उदाहरणासह गोचर भेदाने वर्णिले आहे. द्रव्य गोचर, गुण गोचर, कर्म गोचर. आचार्य वाग्भटांनी वृद्धी ही सामान्यही सर्वेषां असे वर्णिले आहे. द्रव्य सामान्य हे आचार्य चरकांनी सूत्रस्थानाच्या पहिल्या अध्यायात वर्णन केले आहे. द्रव्य सामान्य म्हणजेच काय? सर्वदा सर्व भावानां सामान्यम. समान द्रव्याच्या संयोगाने समानाची वृद्धी होते. कर्म सामान्य. तुल्यार्थ ही सामान्य. समान कार्य करणारे कर्म म्हणजेच काय? कर्म सामान्य होय. उदाहरणार्थ, कफक्षय झाला असता आपण आस्यामुख व दिवास्वाप हे कर्म केल्याने कफवृद्धी होते. गुण सामान्य. सामान्यम एकत्वकरम सामान्य. समान गुणाच्या द्रव्याने एकत्र केल्याने समानाची वृद्धी होते. त्याला गुण सामान्य असे म्हणतात. उदाहरणार्थ, कफक्षय झाला असता
क्षीर म्हणजेच दूध व घृत सेवन करावे, कारण शुक्र व क्षीर यांचे समान गुणधर्म. कोणते समान गुणधर्म? मधुर, स्निग्ध, गुरु व शीत. भट्टार हरिश्चंद्रोक्त सामान्य प्रकार युक्तिपूर्वक 3 प्रकार आहेत: अत्यंत सामान्य, मध्य सामान्य, एकादशी सामान्य. अत्यंत सामान्य म्हणजे काय? जुळे भावंडी. मध्य सामान्य इक्षुरस व शुक्र रोधक गुण व द्रव्य सामान्य. एकादश सामान्य जायफल बीज व एरंड तेल कर्मात्मक समानता. जायफल बीज हे स्निग्ध आहे व एरंड तेल हे वृक्ष व त्यातील पंचभौतिक घटक पृथ्वी व आप आहे. वृत्तीभेदाने सामान्याचे प्रकार: उभयवृत्ती, एकवृत्ती. सामान्य पदार्थात द्रव्यत्व व गुणत्व समान आढळते म्हणजेच उभयवृत्ती. म्हणजेच काय? उदाहरणार्थ मांसाने मांसाची वृद्धी होते. मांस पोष्य व पोषक असून उभयवृत्ती सामान्य आढळते. म्हणजेच काय? यामध्ये पोष्यसुद्धा मांस आहे आणि पोषकसुद्धा मांसच आहे. एकवृत्तीचा घृत सेवनाने जठराग्नीची वृद्धी होते. म्हणजेच काय? घृत तुपाचे सेवन केल्याने जठराग्नी प्रदीप्त होतो. तर घृताचे गुण स्निग्ध व शीत व जठराग्नीचे गुण उष्ण व वृक्ष. परंतु दोघांचे हे गुण विविध अपोजिट असले तरीही दोघांचे कार्य मात्र एकच आहे, जठराग्नी प्रदीप्त कर. त्यानंतर सामान्याची आयुर्वेदातील उपयोगिता. आयुर्वेदाचा प्रमुख उद्देश शरीरस्थ धातूंचे साम्य राखणे. त्याकरिता सामान्य विशेष सिद्धांताचा चिकित्सेसाठी उपयोग होतो. त्यानंतर हेतुसाम्य अवस्थेत कार्यकारण भावाचा साम्य व वैषम्य सिद्धांताचा विचार केला असता पथ्यकर आहार घेतला तर धातुवृद्धी व अपथ्यकर आहार घेतला तर धातुक्षय हे सुद्धा सामान्य सिद्धांत आहे. स्वास्थ्यस्य स्वास्थ्यरक्षणम् आतुरस्य विकारप्रशमनम् च हे आयुर्वेदाच्या प्रयोजनाचे अवलोकनसुद्धा या सिद्धांतामुळे होते. स्वस्थ व्यक्तीमध्ये जर शुक्रक्षय झाला तर सामान्य सिद्धांतानुसार शुक्रवर्धक द्रव्य शरीराची शुक्रवृद्धी होते. अशा प्रकारे आपण सामान्यवरती SAQ, LAQ लिहू शकतो. धन्यवाद.